स्वित्झर्लंडची जेवढी लोकसंख्या नाही त्यापेक्षा जास्त इंडियामध्ये दरवर्षी इंजिनियर बाहेर पडतात. तरीसुद्धा स्वित्झर्लंडची लोक रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये एक नंबर आहेत. भारत स्वतंत्र झाल्यापासून भारताला कधीच नोबेल प्राइज मिळालं नाही. ARCRच्या रिपोर्टनुसार भारतातील 83% एज्युकेटेड लोक एम्प्लॉय होण्यासाठी कॅपेबलच नाही आहेत. आणि जर सुंदर पिचाई सारख्या माणसांचा विचार केला तर त्यांनी बाहेर जाऊन शिक्षण घेतलेलं. आणि जर याचं कारण तुम्हाला शोधायचं असेल तर थोडं तुम्हाला इतिहासात डोकावून पाहायला लागेल. जेव्हा ब्रिटिशांनी भारतात राज्य करण्याचं ठरवलं तेव्हा त्यांच्यासमोर 2 चॅलेंज होते. एक तर कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम होता आणि दुसरं त्यांना लेबर पाहिजे होते. त्यानंतर ब्रिटिश गव्हर्नर थॉमस मॅककॉयने 1835 साली इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट पास केला. यांनी त्याचे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. इंग्लिश बोलणारी माणसं त्यांना भेटली कम्युनिकेशनसाठी आणि त्यांना लेबर मिळाली जे फक्त गाढवासारखं काम करतील, त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी माइंड नसेल आणि फक्त दिलेलं काम तेवढं करतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश. भारतातील लोकांनी ठरवूनच टाकलेलं आहे ज्या लोकांना इंग्लिश बोलता येत नाही, इंग्लिश लिहिता येत नाही, इंग्लिश वाचता येत नाही, ती लोक अडाणी आहेत, ती लोक वीक आहेत. पण त्या लोकांना एवढं समजत नाही की इंग्लिश ही फक्त बोलण्याचं माध्यम आहे. ज्या अर्थी त्याला इंग्लिश येत नाही याचा अर्थ की त्याला दुसरी कुठली तरी लँग्वेज येत असणार, त्याच्यामध्ये त्याला नॉलेज असेल. इतकी आपली जुनी एज्युकेशन सिस्टीम आहे. आपली इंडियन एज्युकेशन सिस्टीम अशी आहे की रट्टा मारा, पाठांतर करा, काही करा, पण मार्क्स पाडा. ज्याला जास्त मार्क्स तो जास्त हुशार. आता बघा ना, ज्याला संस्कृतमध्ये 90% मार्क्स आहेत त्याला सुद्धा संस्कृत बोलता येत नाही. हिस्ट्री सारखा इंटरेस्टिंग सब्जेक्ट सुद्धा यांच्यामुळे अगदी बोरिंग झालेला आहे. जो विषय तुम्हाला शिकवतो की इतिहासात घडलेल्या चुका पुन्हा होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्या इतिहासासारख्या विषयाला सुद्धा ही लोक रट्टा मारायला सांगतात. आता कुठली गोष्ट कधी घडली, किती साली घडली हा सुद्धा काय पाठांतर करण्याचा विषय नाही. गुगलला जरी टाईप केलं तरी तुम्हाला उत्तर त्याचं भेटेल, पण ते सुद्धा तुम्हाला पाठांतर करायला लागतं. आता इंग्लिश सारखा सब्जेक्ट 1ली पासून 12वी पर्यंत आहे तरी सुद्धा काही मुलांना इंग्लिश बोलता येत नाही. पण कुठलंही पुस्तक न वाचलेली 5 वर्षाची मुलं सुद्धा फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतात, कारण त्या मुलाला आजूबाजूचं वातावरण तसं मिळालेलं असतं की तो इंग्लिश शिकलेला असतो. A+B ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू A² + 2AB+B². हा फॉर्म्युल्याचा यूज काय आहे हे कोणालाच माहित नसतं. ना टीचरना माहित असतं ना मुलांना याचा अर्थ माहित असतो की याचा वापर तरी नक्की कुठे करायचा. बरं, 2AB जागी जर तुम्ही चुकून 3AB लिहिलं तर 4 लोक तुमची इज्जत सुद्धा काढतील. ज्या मुलांना खूप जास्त मार्क पडतात जेव्हा ही रिअल लाईफ मध्ये एखादा प्रॉब्लेम फेस करतात तेव्हा मात्र ही मुलं गडबडतात. आणि सगळ्या मुलांना सेमच सिलेबस शिकवला जातो ज्याच्या ऍप्लिकेशन आणि क्रिएटिव्हिटीचा दूरपर्यंत संबंध नसतो. आता समजा वाघ, सिंह, कोल्हा, साप, मासा यांना जर एका लाईन मध्ये उभं केलं आणि सांगितलं जा झाडावर चढ, तर सगळेजण आयुष्यभर रडत बसतील की आमची लायकीच नाहीये. पुरातन काळात सुद्धा द्रोणाचार्यांनी आपल्या पांडवांना त्यांच्या योग्यतेनुसारच शिक्षण दिलं होतं. जसं अर्जुनाला धनुर्विद्या शिकवली होती, भीमाला गदेबद्दल नॉलेज दिलं होतं, युधिष्ठिराला भाला शिकवला होता, नकुल आणि सहदेवला तलवारबाजी शिकवली होती. आणि आपल्या एज्युकेशन सिस्टमला ऑप्शन सुद्धा कमी आहेत. सगळ्यात वरच्या थराला सायन्स, त्याच्यानंतर आर्ट्स, त्याच्यानंतर कॉमर्स वगैरे वगैरे असे सब्जेक्ट येतात. त्यात ज्याने आर्ट्स घेतला असेल त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज होतो. आजूबाजू समाजातले लोक ठरवतात की ज्याने आर्ट्स घेतलाय तो माणूस कॅपेबलच नाहीये. त्यात प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा डॉक्टर नाही तर इंजिनियरच व्हावा, बाकी दुसरे कुठले ऑप्शनच त्यांना दिसत नाहीत. आणि आपल्याला सुद्धा लहानपणापासून हेच शिकवलं जातं, ज्याला मार्क्स कमी त्याची जिंदगी बेकार, तो आयुष्यात काहीच करू शकत नाही. टाटा, बिर्ला, अंबानी, विराट कोहली, अमिताभ बच्चन यासारखी सेलिब्रिटी लोक आहेत ते ह्या इंडियन एज्युकेशन सिस्टीमच्या ट्रॅपमध्ये कधी अडकली नाहीत. ते स्वतः शिकले, स्वतः अनुभव घेतला, स्वतः एज्युकेशन केलं आणि त्यातून ते सक्सेसफुल झाले. इंडियन एज्युकेशन सिस्टीम जर एवढी चांगली आहे तर सेलिब्रिटी लोक किंवा मंत्र्यांची लोक आपल्या मुलांना शिकवण्यासाठी बाहेर का पाठवतात मग? उलट मी तर म्हणतो पॉलिटिशियन ज्या भागातून निवडून आलेला आहे त्या भागात त्या मुलांनी आपल्या भागातच आपल्या मुलांना शिक्षण घेणं बंधनकारकच केलं पाहिजे. तलाठी पोस्टसाठी 4,000 जागा, पण ऍप्लिकेशन आले 13 लाख. काही लोक 5-5, 6-6 वर्ष गव्हर्नमेंट जॉबसाठी झगडत असतात, अभ्यास करत असतात. आणि अशा मुलांना जर विचारलं तू का रे बाबा तू एवढा स्ट्रगल का करतोस, तर त्यांचं उत्तर एकच असतं, हा जॉब सिक्युअर आहे, याच्यात आपल्याला कोणीच काढू शकत नाही. भलेही परफॉर्मन्स द्या नाही तर परफॉर्मन्स देऊ नका. येणाऱ्या काही वर्षात टेक्नॉलॉजी एवढी चेंज होणार आहे, तुम्ही मुलं जे आता काही शिकताय आपल्या शालेय जीवनामध्ये त्याचा वापर होईल की नाही याच्याबद्दल डाऊटच आहे.